आपण खूप स्मार्ट आहेत. आपण काही-काही गोष्टींची जे टेन्शनपासून जे इंटेन्शन आहे आणि इंटेन्शनपासून इंटेन्शनल आहे. ह्या 3 गोष्टींचा जर अर्थ समजून घेतला ना, तर आपली लाईफ आहे ना एकदम सेट होऊ शकतो. विश्वास आहे ना माझा? बघा आपण ट्राय करू. टेन्शन कधी येतं? त्या गोष्टीला आपण प्रॉपर समजून नाही घेत आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण नाही करत. आता जे इंटेन्शन आहे म्हणजे तुमचं पर्पज. तुमचा पर्पज तुमच्या माइंडमध्ये भरपूर आहे. मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मला करावंच लागेल, माझी मजबुरीच आहे. हे इंटेन्शन झालं तुमचं, की तुम्हाला ते तुम्ही मनाने नाही करत, तुम्ही ते आनंदाने नाही करत. तुम्हाला बळजबरी लादलं गेलं, हे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये तयार करून ठेवता. त्याच्यामुळे ते कामामध्ये आनंद असो, नसो, करावं लागेल. ही मजबुरी ज्यावेळेस होती ना, त्याच्या पाठीमागचं जे पर्पज आहे ते आहे इंटेन्शन. आता ज्यावेळेस तुम्ही एक पॉइंट खास समजून घेता ना, कोणता? इंटेन्शनल. म्हणजे ते काम माझ्यासाठी खास आहे. ते काम केल्याच्या नंतर माझी विश पूर्ण होणार आहे आणि माझ्या विश पूर्ण झाल्याच्या नंतर मी सक्सेस होणार आहे. त्याच्या मागचं पर्पज समजून घ्या. हे 3 जे पॉइंट आहेत ना, त्याचं तुम्ही मीनिंग खास समजून घ्या. मला माहिती आहे, आपण काय म्हणतो, की नाही माझं आहे ना, माझं इंटेन्शन खूप छान आहे. कधी-कधी बोलताना म्हणतो, "तू कोणत्या इंटेन्शननी बोलतं?" तर त्यावेळेस इंटेन्शन म्हणजे, की मला ते काम जबरदस्ती लादलं गेलंय. कसं? की हां, ठीक आहे. आज मी केलंय ना, आज मी केलं. आजचं जीवन जगण्यासाठी, माझी लाईफ जगण्यासाठी आज मी केलं. सेम उद्या. सेम उद्या मी ते करणारच आहे. मला ते करावंच लागेल. पण जे इंटेन्शननी कामं करतात, जे लोकं इंटेन्शनली कामं करतात, ते व्यक्ती त्या कामामध्ये आज मी काय बेस्ट करेन? आज मी माझ्या कामात जी क्वालिटी, क्वांटिटी मी कशी अजून एक्स्ट्रा करेन? मी कसं त्या व्यक्तीला त्याचं जे अ, ते जे माझ्या गोष्टी समजा माझं पार्लर आहे. माझ्या पार्लरमध्ये तो व्यक्ती आला, ती पर्सन आली, तर मी तिला अजून कसं छान सर्व्हिस देईल, हा विचार करणं म्हणजे इंटेन्शनल. इंटेन्शन आहे ना, त्याच्यामध्ये फक्त एलच जोडलं गेलं, की फक्त स्पेलिंगमध्ये एल जोडलं गेलं. पण ह्या एल जोडलं गेलंय ना, त्याने आपल्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो खूप वेगळा बनवलेला. बघा, आपण एक स्टोरी पण पाहू शकतो. आपला स्पष्ट जो उद्देश नसेल, स्पष्टता नसेल, विचारामध्ये स्पष्टता नसेल आणि व्यवस्थित आपण डिसिजन जर नाही घेतला, तर त्या कामामध्ये आपण कसं पाहतो? 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्ती आहेत आणि ते रोज सेम 3 किलोमीटर, 4 किलोमीटर रोज चालतात. पण त्याच्यामध्ये काय माहिती आहे? एकाचं इंटेन्शन आहे ना, एका व्यक्तीचं जे इंटेन्शन आहे, ते म्हणजे मला हे रोजच चालावं लागतंय, घरच इतक्या लांब आहे, ऑफिस इतक्या लांब आहे, रोज-रोज मला उशीर होतो, मला चालणं मजबुरीचं आहे. आता एवढ्यातल्या एवढ्यात मला चालण्यात किती वेळ जातोय, त्यांच्यापेक्षा मी लवकर गेलो असतो. हे काय झालं? त्याच्यामागचं रडगाणं झालं, की मला हे जबरदस्ती करायचं. हे रडगाणं ज्यावेळेस करतो ना, त्याचा बेनिफिट 0. परत एकदा समजून घ्या, तुम्ही कोणत्या इंटेन्शननी ते काम करता, त्याचं तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे का 0 रिझल्ट भेटणार आहे, हे तुमच्या विचारामध्ये. सेम 4 किलोमीटर एक व्यक्ती चालतो. सेम 4 किलोमीटर दुसरा जो व्यक्ती आहे ना, तो चालतो. आता हा एक चालत होता, आता हे दुसरा चालतोय. त्याचं इंटेन्शनल काय आहे माहिती आहे? मी जर रोज चालत राहिलो, तर माझी बॉडीमध्ये एक्सरसाइज छान होईल, माझं ब्लड सर्क्युलेशन छान होईल आणि मी स्ट्राँग होईल आणि मी स्ट्राँग झालो, तर बरोबर ऑटोमॅटिकली मी हॅपी राहील. त्याच्या पाठीमागचा जो पूरक हेतू असतो, की ते काम करण्याचा आनंद, तो जर आपण समजून घेतला, तर नक्कीच आपण आपल्या जीवनात खूप सारा आनंद राहू शकतो. दोघं पण चालतायत, पण दोघांचं जे त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे, तो वेगवेगळा आहे. ज्याला चालायचंय, त्याला काय वाटतं माझं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि दुसरा पण चालतोय, तो काय म्हणतोय, मला जबरदस्ती चालावं लागतं. ह्या 2 गोष्टी ज्या दिवशी तुम्ही स्पष्ट करता स्वतःबरोबर, मला तर काम करायचंच आहे. पण मजबुरी म्हणून करतोय का मला ते केल्याच्या नंतर मला त्याचा बेनिफिट भेटणार आहे, ब्लेसिंग भेटणार आहे. त्याच्यापासून मला जे काही रिटर्न पैसे भेटणार आहेत, त्याने माझं घर चालणार आहे, त्याने मी हॅपी राहणार आहे, माझे विश पूर्ण होणार आहेत. ही ज्यावेळेस आपण त्याच्या पाठीमागचं इंटेन्शनल समजून घेऊ ना, त्या दिवशी मग काय जादू होणार आहे आपल्याबरोबर. हे कधीतरी तुम्ही ट्राय करा आणि हे ज्या दिवसापासून तुम्हाला क्लिक होईल ना, तुमच्या माइंडमध्ये क्लिक होईल ना, की ही गोष्ट खरंच आपण जर अशा पर्पजनी केली, तर नक्कीच आपण खुश होऊ. त्या दिवशी तुमचं सगळ्या गोष्टींचा जो बघण्याचा नजरिया, तो एकदम ब्रँड बनून जाईल. आणि कोण व्यक्ती ब्रँड बनतात माहिती आहे? जे प्रत्येक काम करताना विचार करतात, हे काम माझ्यासाठी. ह्या कामामध्ये स्वतःला मी किती उतरू शकतो, मी स्वतःला अजून किती बेस्ट करू शकतो, हा जो विचार करतात, हे या काम करताना जे व्यक्ती असे व्यक्ती विचार करतात, ते व्यक्ती त्यांच्या कामात ब्रँड होतात. बघा विचार करा.
तुम्ही जे रोज कसं काम करता त्याच्यात कशा पर्पजनी पाहतात, कोणत्या इंटेन्शनली पाहतात, त्या कामाचा बेनिफिट तुम्हाला आहे. आता इथून पुढे तुमच्या हातात आहे, तुम्ही कसा विचार करायचा आहे. फक्त इंटेन्शननी करायचा आहे का इंटेन्शनली करायचा आहे, ह्याचा ज्या दिवशी तुम्ही क्लिक करता ना, त्या दिवसानंतर तुम्ही ब्रँड. आणि हां, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि स्वतःला विचारा, हे काम करण्याचा पर्पज माझं काय आहे?